मित्रांनो, आज चाललो आहे गावी आणि आजचा प्रवास होणार आहे एस टीचा. मी आता आलो आहे मालाड पुष्पा पार्क आणि पुष्पा पार्कवरून बस आहे, एस टी आहे. चिपळूणला जाणार, चिपळूणला मग दुसरी गाडी पकडून मग माझ्या गावी जाणार. तर हा प्रवासाचा व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो. तर चला. मित्रांनो, फायनली एस टीमध्ये बसलो मी आणि माझी सीट पुढे आहे बघा, सर्वात लास्ट पाठीमागे. आता अजून पुढे कुर्लापर्यंत बरेच झालं, कुर्ला चेंबूरपर्यंत, आणि माझी पाठीमागे सीट सर्वात लास्ट. गाड्यांना गर्दी आहे त्याच्यामुळे सगळ्या गाड्या फुल आहेत. तर आता बघूया, गावी जाय पण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. स्वेटर घालून घेतलं, थंडी आहे थोडी. कुर्ला डेपो बघा जाणार. चाकरमान्यांची गर्दी दाखवतो मित्रांनो, कारण नाताळची व सुट्टी लागले तरी काही मंडळी गावी झाले, तर दाखवतो. बघू शकता कुर्ला, ही आमची गाडी आहे. मित्रांनो, पनवेल क्रॉस केल्यानंतर एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती एक ढाब्यावर थांबले. त्या हॉटेल साई अमृत. सगळ्या बसेस इथेच थांबतात, प्रायव्हेटवाले पण, एस टीवाले पण इथे येऊन थांबणार. आणि आता मग पुढे जाणार. बघूया आता. इथे थंडी आहे मित्रांनो, जाणवते. पनवेल क्रॉस केल्यानंतर थंडी आहे. मला वाटतं गावाला पण भरपूर असणार थंडी. तुम्हाला दाखवतो की सगळ्या बसेस इथेच थांबतात. आणि जेव्हा पण येतो ना, प्रायव्हेटनी या किंवा एस टीनी या, इथे होल्ड करून जातातच जातात प्रत्येक बसेस आणि प्रायव्हेटवालेसुद्धा. चला तुम्हाला दाखवतो मी आजूबाजूचा नजारा. हे बघा, इथे लालपरी हा हायवे. ह्यावरून इथं आतमध्ये झालं की सगळ्या प्रायव्हेट बसेसच लागतात इथे. मागच्या वेळी पण गावी गेलो होतो ऑक्टोबरला, त्या बसने आलो होतो, तेव्हा पण इथेच थांबलेले. प्रायव्हेटवाले जास्त असतात. हॉटेल साई अमृत. मित्रांनो, मी जेवायला आलो. घरून ऑलरेडी जेवून आलो होतो. 8 वाजता 7:30 वाजता जेवलो असतो. एवढ्या लोक जेवत नाही मी कधी. 7:30 वाजता घरी जेवण केलं होतं. आणि आता जेवायला गाडी थांबले आणि काहीतरी खाऊन घेऊया. दाखवतो. अंडागड आणि रोटी मागवले. 2 होऊन जाईल आपल्या याच्यावर. म्हणजे भूक लागले तेवढीच खायचं. गाडी थांबली होती म्हणून बोला खाऊन घेऊया. आणि बोला आता खाऊन घ्यावं काहीतरी. एवढी भूक लागली तेवढं खाऊन घेतो. चला, जेवल्यानंतर बघू, भेटू. चला मित्रांनो, जेवण झालेलं आहे. तर जातो गाडीकडे. पण बाहेर थंड वातावरण आहे. आता बघा, बसेस आणखीच लागल्यात. गेली काय आमची एस टी. चला, 10 मिनटाचा टाईम होता, तर 10 मिनटात आपलं जेवण झालं आहे. थंडी आहे मस्त गावाला. बसेस वगैरे लागले तर बघा आजूबाजूला. ही बस आमच्याबरोबर निघाली होती. लालपरी. तर मित्रांनो, वाजले 2 रात्रीचे आणि आता आलो आहे माणगाव डेपोला. थंडी आहे मित्रांनो इकडे. मी माणगाव डेपोला आले. माणगाव डेपोमध्ये काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. तसं हे बघा पाठीमागे बघू शकता. 2 वाजलेत. आता बघूया चिपळूणला किती वाजता पोचतो. हे कन्स्ट्रक्शनवर चालू आहे, हे माणगाव. मित्रांनो, आता वाजलेत 2:45 आणि आता आलो मी महाड डेपोला. महाड मला वाटतं चिपळूणला पोचायला आम्हाला अजून 2 तास लागतील. 4-4:15च्या आसपास पोचवेल. बघू शकता महाड डेपो. बस इथे उभी आहे.
फायनली मित्रांनो मी पोचलो आहे 4:40 4:40 आलो चिपळूणला. वेळेत आणली गाडी. चिपळूणला पण बरीच थंडी आहे मित्रांनो. आता चिपळूण डेपो दाखवतो. हा होतो चिपळूण डेपो खाली आहे. आता मी व्हाळगाडीसाठी थांबलो. इथून मला व्हाळगाडी लागेल आता. बघूया किती वाजता येते व्हाळगाडी. खाली आहे चिपळूण डेपो. काम चालू आहे. चला मित्रांनो व्हाळगाडी भेटलेली आहे. पालवून जाईल ना. हो जाईल. व्हाळगाडी खाली 5:30 लागते व्हाळगाडी. चला आता जाऊया. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळी आलो होतो मी 6:40 घरी आलो मित्रांनो. आणि एस टीतून उतरल्या काळोख पण होता आणि थोडी भीती पण होती. आता सगळीकडे न्यूज बघतोच आपण. खेडेगावामध्ये काही शहरांमध्ये बिबट्याच पिसळलेले आहेत. आणि सकाळी आलो तेव्हा काळोख होता आणि थोडी भीती होती मनामध्ये. बोला मागे पुढे बघतच येत होतो, पण आमच्या गावामध्ये तर नाही आहे, पण ती एक भीती असते मनामध्ये. आणि मी एकटाच होतो सकाळी 6:40. थोडा हलकासा काळोखसुद्धा होता. तर पोचलो मित्रांनी. थंडी जबरदस्त आहे गावाला. थंडी भरपूर म्हणजे भरपूर आहे गावच्या ठिकाणी. आत्ता आल्यानंतर झोपलो थोडा. आता बस नाश्तावर केला आणि बस तुम्हाला बोललो माहिती देऊया किती वाजता पोचलो काय. तर पोचलो व्यवस्थित वेळेत. चिपळूणला 1 तास उभा होतो आणि ती 5:30ला व्हाळगाडी लागते. ती भेटली आणि आलो. म्हणजे 6:40ला पोचलो मी. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.